तर नमस्कार मित्रो, मी अर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत आहे। खूप दिवसानंतर ना आता लगातार व्हिडिओ होते ना भाऊ। तर आहे ना गावी आलो, ताईच्या गावी आलो। मी बाईकवर आलो, रौनक एसटीने आला होता सेजलसोबत। बघ कॅमेराकडे, हो कॅमेरा दिसते ना रौनक। तर मित्रो इकडे आहे ना हनुमान जयंतीचा ना खूप छान असा प्रोग्राम असतो। तर मी खास आहे ना हनुमान जयंतीसाठी आलो। मी दरवर्षी येईन बोलतो, एक वर्षी होतो पण तेव्हा आपला काही चॅनल नव्हता। पण आता आहे ना आपण खास करून आपल्या चॅनलमार्फत श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे घाटील गावातील तुम्हाला हनुमान जयंती दाखवणार आहे। तर मित्रो चला रौनक बघा असा का तयार झाले। सेजल आपले तयार होते आणि ताई वगैरे तयार होते आणि आता आहे ना आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं आहे। पालखी तर बाहेर निघाली आहे, आता प्रत्येक घरं घेणार आणि त्यानंतर मग मंदिराजवळ खूप छान असं नाचवतात, लेझिम वगैरे असतो, खूप छान अशी जन्नत तयारी असते। तर चला मित्रो आपण जास्त वेळ न घेताना आपण ह्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करू। बजरंग बली की जय। चला मारुतीरायाचं आपण दर्शन घेऊ। बजरंग बली की ला सिंदूर लावा। असा काय 6000 बजरंग बली वरती घे नाटक करा रावनाथ। या कार्य माझं नाव श्री मंगेश रमेश पोलेकर, गालसुरे काठी ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष आहे। कार्यक्रमाची रूपरेषा म्हटली तरी साराबाद प्रमाणे आम्ही खूप वर्षापासून हनुमान जन्मोत्सव साजरा करतो। या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार 2017 साली झालेला आहे। त्या जीर्णोद्धार झाल्यानंतर आम्ही ही पालखी वगैरे मिरवणूक गावातून फिरवायला लागलो, नाही तर पूर्वी आम्ही फक्त हनुमान जन्मोत्सव साजरा करायचो। हा सलग आमचा 2 दिवसाचा प्रोग्राम असतो। त्यामध्ये आदल्या दिवशी आमच्या महिला मंडळाचा हळदी कुंकू असतो, त्याच्यानंतर रात्र सांस्कृतिक कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6:30 वाजता हनुमान जन्मोत्सव, नंतर पालखी मिरवणूक, सत्यनारायणची महापूजा, नंतर दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो। तसेच आता याही वर्षी गेल्या वर्षापासून आम्ही खेळ पैठणीचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। आजच संध्याकाळी हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी माझी सर्व भाविकांना, ग्रामस्थांना विनंती आहे की आपण हा खेळ अवश्य पाहावा। धन्यवाद। व्हिडिओ झाला व्हिडिओ। बघू शकता इकडे ना सर्व गावामध्ये ना अशी रांगोळी काढतात, म्हणजे रोडला प्रत्येक घरासमोर बघू शकता असं कणा काढला जातो। प्रत्येक घरामध्ये पालखी आहे ना अशी वगैरे घरं घेतो, बघू शकता असं कणा काढला जातो।
सगळ्यांना घेऊन चालले. आता पालखी ना मंदिराच्या साईडला ना आता प्रस्ताव करते. त्यानंतर मंदिरामध्ये बघूया पुढे काय आपल्याला पाहायला मिळतं. तर कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये. विजयदांच्या घरी ना आता कोकम सरबत प्यायला आलं. हा बघा आमचा छोटा पण सरबत पितो बघा. हो याला काय आवड. धन्यवाद धन्यवाद कोकम सरबत दिल्याबद्दल. मंडळ आभारी आहे. चालू झालं काय? हो छान आहे. तर मित्र पालखी आहे ना आता मंदिराकडे प्रस्तुत झाली आहे. बघा आता मंडळाचं महिला मंडळ. मंदिर आहे बघू शकता मित्र. कालसूर घाटीवरचा. जय श्रीराम. झेंडा मिरव. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. जय श्रीराम बोला. हो पाया पडा बाप्पाच्या पाया पड. बघा आमचा पालखी आले मित्र. ही माझी मोठी बहीण आहे. आवाज येत नसेल चालूमुळे. तीर्थप्रसाद. त्यानंतर महाभोजन. ते मला पण ते प्रसाद. मला प्रसाद. मित्रांनो बघू शकता सगळ्यातला महाप्रसादाचा आनंद. सुदेश कोलेकर यांना विनंती करतो की आपण
बालकृष्ण गणेश जोशी यांचा या ठिकाणी यथोचित शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन. तर चला मित्र, आता ना आपण महाप्रसादाचा आनंद घेतो. इकडे बघते पुरी आहे आणि व्हाईट राईस घेतला मी. आणि आपल्या कोकणामध्ये ना सरस बिरडा बनवतात, कडव्याचा बिरडा. आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे, इकडे वटाण्याची भाजी आहे आणि इकडे गोडमध्ये लाडू आहे. तर चला आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊ. सर्व मित्र चक्क सर्व जेवायला बसले. 4 वाजता खेळपट्ट्यांचा कार्यक्रम आहे. नंतर आम्ही आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव आहे. शाळेला 50 वर्ष सुरू झालेली आहेत, सुरू होऊन हा जेडपी शाळेला. आणि या 50 वर्षामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी आमच्या शाळेवर सेवा दिली त्या सर्व शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी सत्कार सुद्धा करणार आहोत. अशी आमच्या म्हणजे जे पूर्वज आहेत, म्हणजे आमचे सल्लागार, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्या सर्व शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार सुद्धा आहे. नंतर रात्र आमच्या गावातले बुवा आहेत भजनकार सुप्रसिद्ध कुमार दक्षय कोलेकर यांचा 1 तासाचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. तसेच रात्र 10 वाजता हिट्स ऑफ रिदम हा मनोरंजनाचा खेळ म्हणजे ऑर्केस्ट्रा हा सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे. असा आमचा 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. हे सर्व शक्य आमच्या ग्रामस्थांच्या मंडळीच्यामुळेच शक्य झाले आहे. कारण आमचं गाव जरी छोटंसं असलं तरी या गावची एकी आहे, ही परंपरा आहे. ह्या एकीमुळे हे सगळे शक्य झालेलं आहे. आपल्या गावामध्ये 60-65 घर आहेत, परंतु सगळे माणसं गुण्या गोविंदाने या गावामध्ये नांदतात. हा, सगळे आपले भंडारी समाज आहेत, 3 गवळी समाज आहेत, ते सुद्धा आपल्याला मिळून दिसून आहेत. धन्यवाद.